व्होकॅब्युलरीमध्ये नेहमी वर्ड ऑफन कन्फ्यूजमध्ये आपल्याला एक शब्द नेहमी कन्फ्यूज करतो, होमोनिम्स. होमोफोन्स आणि होमोग्राफ्स हे तिन्ही वर्ड कन्फ्यूज करणार आहेत. तर नेमकं होमोनिम्स म्हणजे आहे काय ते बघू आपण आज. तर होमोनिम्सचे दोन प्रकार पडतात, एक होमोफोन आणि एक होमोग्राफ्स. तर याच्यामध्ये असे काही वर्ड्स असतात की ज्यांचे काहींचे स्पेलिंग वेगळे असते पण उच्चार सारखाच असतो आणि त्यांचा अर्थही वेगळा असतो, किंवा असे काही वर्ड येतात की ज्यांची स्पेलिंग सारखी आहे पण त्यांचा उच्चारही वेगळा आहे आणि त्यांचा अर्थही वेगळा आहे. तर आपण आज बघू होमोफोन्स म्हणजे काय. बघा, होमोफोन्स म्हणजे असे काही वर्ड्स की ज्यांची स्पेलिंग वेगळी आहे. आता बघा, हा राईट परत राईट, उच्चार सारखाच आहे पण स्पेलिंग, हा राईट म्हणजे कोणता, लिखाणाचा राईट. बघा, मी इथे एक्झाम्पल्स पण दिलेले आहेत. ही होप्स टू राईट अ बुक टू मी व्हाईल यू आर अवे. आता हा राईट म्हणजे कोणता, लिहिणे. त्याच्यानंतर हा राईट, टेक अ राईट टर्न ॲट द स्टॉप साईन म्हणजे काय, जो राईट लेफ्टवाला जो आपण डायरेक्शन दाखवण्यासाठी यूज करतो तो राईट. आणि त्याच्यानंतर हा जो राईट आहे तो आपण रिच्युअल्समध्ये यूज करतो. बघा, म्हणजे एखादी विधी किंवा प्रथा सांगताना जो राईट असतो तो वाला राईट. हा मॅरेज राईट्स डिफर ग्रेटली बिटवीन व्हेरियस कल्चर म्हणजे हा जो राईट आहे तो कोणता, जो विधी म्हणून आपण यूज करतो तो राईट आहे. आता हे काय झाले होमोफोन्स. आणि होमोग्राफ्स म्हणजे काय, असे काही वर्ड्स की ज्यांची स्पेलिंग सारखी पण त्याचं प्रोनाऊन्सिएशन वेगळं आहे. ते प्रोनाऊन्सिएशन कसं आहे, आता बघा, हा लीड आहे जो नेतृत्व करतो, तो लीड नेतृत्वासाठी आपण यूज करतो. शी विल लीड द टीम टू विक्ट्री. आता हा जो लीड आहे तो नेतृत्वासाठी यूज केलेला आहे. त्याच्यानंतर हा दुसरा जो लीड आहे तो कशासाठी यूज केलेला आहे मी, तो मेटल म्हणून. बघा, पण याचा उच्चार काय, लेड म्हणजे जो मेटल म्हणतो आपण त्याला. द पाईप्स वेर मेड ऑफ लेड विच इज अनसेफ म्हणजे हा आहे लेड, हा आहे लीड जो आपण वेगवेगळ्या याच्यामध्ये आपण यूज करतो. त्याच्यानंतर रेकॉर्ड. आता हा जो रेकॉर्ड आहे, एक रेकॉर्ड जे डॉक्युमेंट्स म्हणून आपण यूज करतो, डॉक्युमेंट्सचे रेकॉर्ड असतात आपले, तो रेकॉर्ड. आणि हा रेकॉर्ड जे एखाद्या आपण म्हणतो की म्युझिक रेकॉर्ड करतो किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करतो तो वाला रेकॉर्ड. आता यांची स्पेलिंग सारखी आहे, त्यांचं प्रोनाऊन्सिएशनही सारखं आहे पण त्यांचा अर्थ मात्र वेगळा आहे. तर बघा, द कोर्ट क्लर्क चेक द ऑफिशियल रेकॉर्ड टू व्हेरीफाय द टेस्टिमनी. आता हा रेकॉर्ड कोणता, जो डॉक्युमेंट्समध्ये आपण यूज करतो तो. त्याच्यानंतर कॅन यू रेकॉर्ड दिस शो फॉर मी वाईल आय एम ॲट वर्क. आता हा जो रेकॉर्ड आहे तो कोणता, जो आपण रेकॉर्डिंग करतो, व्हिडिओ किंवा म्युझिक वगैरे रेकॉर्ड करतो, हा तो रेकॉर्ड आहे. म्हणजे असा फरक आहे होमोफोन्स आणि होमोग्राफ्समध्ये.